हॅलो एव्हरीवन. आता नेक्स्ट फिफ्थ चॅप्टरमधला आपण नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे, तो म्हणजे मेमरी. आता मेमरी म्हणजे काय? आता आपण मेमरीसाठी एक बेसिक पॉईंट बघितलेलं बघा, फ्लिप-फ्लॉप कॅन स्टोअर द 1 बीट मेमरी, 1 बीट. ओके, बरोबर आहे. मग आता एनी डिजिटल सिस्टीम नीड्स टू स्टोअर अनप्रोसेस्ड, पार्शियल प्रोसेस्ड और फुल्ली प्रोसेस्ड, बरोबर आहे. त्यासाठी काय आहे, अ सबसिस्टम ऑफ विच डिजिटल प्रोसेसिंग सिस्टीम विच कॅन स्टोअर ऑल अबव मेन्शन डाटा इज कॉल्ड ॲज मेमरी. मग आपण हा कुठलाही डाटा असू देत, ज्याच्यावर आपण प्रोसेसिंग केलेलं असू देत, फुल्ली प्रोसेस्ड असू देत किंवा काहीच प्रोसेसिंग केलं नाही म्हणजे अनप्रोसेस्ड असू देत, तो स्टोअर करायला आपलं काहीतरी लागणार आहे. ते काहीतरी लागणार आहे म्हणजेच काय आहे ते, विच इज कॉल्ड ॲज मेमरी. आलं लक्षात? मेमरीज कळालं. सो मेमरी ऑर्गनायझेशन अँड ऑपरेशन. आता बघा, फ्लिप-फ्लॉप इज इक्विव्हॅलेंट टू सिंगल बीट मेमरी सेल. So basic elements of semiconductor memory is nothing but the flip-flop. Each flip-flop is capable of storing 1 bit binary information, 0 or 1. So to store the 4-bit word we have to use the 4 flip-flops. तसंच to store the 8 bit we have to use the 8 flip-flop. ठीक आहे. So there are number of locations in memory with each location storing a word of required length. आता इथे काय लिहिले बघा, 8 फ्लिप-फ्लॉप्स आर ग्रुप्ड टू स्टोअर द 8 बीट वर्ड. आता 8 बीट वर्ड सेव्ह करायला आपल्याला, स्टोअर करायला 8 फ्लिप-फ्लॉप आपल्याला लागणार. इथे 0 to 7 नंबर दिला आहे आणि इथे लोकेशन दाखवलेत बघा. लोकेशन काय दाखवलेत बघा, देर आर नंबर ऑफ लोकेशन इन मेमरी विच इज ईच लोकेशन स्टोरिंग अ वर्ड ऑफ रिक्वायर्ड लेंथ. प्रत्येक लोकेशनला कुठला तरी एक वर्ड किंवा डाटा असणार आहे, जी तिची रिक्वायर्ड लेंथ असेल त्यामध्ये. लक्षात? आता हे जे लेक्चर सुरू आहे ते आपले फक्त बेसिक इन्फॉर्मेशन सुरू आहे. त्याच्या पुढच्या लेक्चरला आपला मेन मेमरीचा पार्ट सुरू होईल, म्हणजे टाईप्स ऑफ मेमरीज काय असेल ते जे तुमच्या सिलेबसला आहे ते. ठीक आहे. आता मेमरी साईज बघा, इफ पर्टिक्युलर मेमरी चिप इज कॅपेबल ऑफ स्टोरिंग. आता एखादी मेमरी चिप आहे, ती काय करते, एम वर्ड स्टोअर करू शकते विथ इच वर्ड हॅविंग n बिट्स इन इट. देन साईज ऑफ मेमरी विल बी. मग आपण मेमरीची साईज कशी डिफाईन करतो, m × n, व्हेअर m इज काय आहे, इफ साईज ऑफ मेमरी चिप इज स्पेसिफाईड ॲज 16x4. 16x4 आता साईज आहे, म्हणजे m काय आहे, 16 आहे, 4 काय आहे, n आहे. देन मेमरी कन्सिस्ट ऑफ 16 लोकेशन, म्हणजे त्याच्यामध्ये 16 लोकेशन आहेत आणि इच लोकेशन कॅन स्टोअर 4 बीट वर्ड. म्हणजे आता आपण असं बघितल्यासारखं इथं लोकेशन किती आहेत, 16 लोकेशन आहेत आणि इच वर्ड 4 बीटचा असणार आहे. दॅट इज वी हॅव टू डिफाईन इन दिस वे. काय आलं, मेमरी साईज m/n. m इज नथिंग बट द नंबर ऑफ लोकेशन्स आणि n इज बीट लेंथ. आलं लक्षात? मग असं 16/4 असेल तर 16 लोकेशन असणार आहेत, 4 बीट वर्डची लेंथ असणार आहे. आलं लक्षात? नेक्स्ट काय बघा, द ब्लॉक डायग्राम ऑफ मेमरी डिव्हाइस. There are address input lines, that is the P lines. There are data input lines, that is the N lines. There are data output lines, again N lines. Control input R/W bar, comma chip select. बरोबर आहे, चिप सिलेक्ट. आता डाटा इनपुट म्हणजे काय, देर आर n नंबर ऑफ डाटा इनपुट लाईन्स. n नंबर ऑफ डाटा इनपुट लाईन असू शकतात. द डाटा टू बी स्टोर्ड इज पुट ऑन दिस लाईन वर्ड बाय वर्ड. जो डाटा आपल्याला स्टोअर करायचा आहे तो आपण ह्या लाईनवर वर्ड बाय वर्ड पुट करत जायचं, म्हणजे तो स्टोअर होतो. देर आर n नंबर ऑफ डाटा इनपुट्स लाईन्स. सो नेक्स्ट इज ॲड्रेस इनपुट. ॲड्रेस इनपुट काय बघा, देर आर p नंबर ऑफ ॲड्रेस इनपुट लाईन्स. p number of address input lines. The word apply on these lines are used to specify the address of required memory location. इथं जे आपण word apply करणार which specifies the address of this location. आले लक्षात? The word apply to these lines are used to specify the address of required memory location. म्हणजे तो कुठल्या लोकेशनला जाणार आहे त्याचा ॲड्रेस कोण सांगते, द ॲड्रेस इनपुट सांगते. ठीक आहे. म्हणजे आता इथे ठराविक लोकेशनमध्ये आता समजा लोकेशन 0 आहे, त्याला काय तर मी 1010 दिलं तर दॅट इज द ॲड्रेस ऑफ दिस दॅट लोकेशन. आलं लक्षात? तर फॉर एक्झाम्पल बघा, m इज इक्वल टू 16 लोकेशन त्यांनी दिलेले आहेत. m इज इक्वल टू 16 लोकेशन आहेत. मग त्यासाठी डिफाईन करायला p ॲड्रेस इनपुट कितीचा पाहिजे, 4चा पाहिजे, कारण 4चं कॉम्बिनेशन काय होते, 16ला होते. सो वी नीड 4 ॲड्रेस लाईन्स टू हॅव कॉम्बिनेशन 16 कॉम्बिनेशन्स 000 to 1111. वी रिक्वायर्ड द 4 ॲड्रेस लाईन्स. जर m इज इक्वल टू 16 असेल, समजा m इज इक्वल टू 4 असतील तर वी रिक्वायर्ड ओनली 2 लाईन्स.
ॲड्रेस लाईन्स. येते लक्षात? एम इज इक्वल टू ते समजा 8 असतील तर वी रिक्वायर्ड हिअर 3 ॲड्रेस लाईन्स. समजलं? सो इफ A3 A2 A1 A0 इज इक्वल टू 1100 दॅट इज द 12th लोकेशन. काय असणार आहे? 12th. सो वी विल एबल टू ॲड्रेस 12th लोकेशन ऑफ मेमरी चिप. म्हणजे आपल्याला लगेच पटकन समजू शकते की 12th लोकेशनला काय आहे त्याचं तो ॲड्रेस आहे. समजलं? लक्षात आलं? नेक्स्ट पॉईंट काय बघा, कंट्रोल इनपुट्समध्ये नाही सॉरी डाटा इनपुट्स डाटा आउटपुट्स लाईन. द डाटा अवेलेबल इज इन सिलेक्टेड मेमरी लोकेशन कॅन बी रीड ऑर ऑन डाटा आउटपुट लाईन. डाटा आउटपुट लाईनला आपण जो डाटा आहे तो अवेलेबल तो रीड करू शकतो. द डाटा आउटपुट लाईन आर ऑल्सो कॉल्ड एज आउटपुट डाटा बस. डाटा आउटपुट लाईनला काय म्हणू शकतो आपण? आउटपुट डाटा बस. नेक्स्ट काय बघा, कंट्रोल लाईन्स. द कंट्रोल लाईन्स इन्क्लूड्स read/write लाईन्स अँड चिप सिलेक्ट लाईन्स. चिप सिलेक्ट दॅट इज द एनेबल इनपुट. इथे दिले बघा कंट्रोल इनपुटमध्ये R/W बार कॉमा CS दॅट इज द चिप सिलेक्ट. दॅट इज द चिप सिलेक्ट. मग बघा द वन कंट्रोल लाईन्स R/W बार. R/W बार इज इक्वल टू 1. देन डाटा बस ॲक्ट्स एज अ आउटपुट डाटा बस. जेव्हा R/W बार इज इक्वल टू 1 असते तेव्हा इट इज ट्रीटेड ॲज आउटपुट डाटा बस. जेव्हा R/W बार 0 असते तेव्हा इट इज ट्रीटेड ॲज इनपुट डाटा बस. आलं लक्षात? कंट्रोल लाईन्समध्ये कोण कोण आहेत बघा, रीड राईट लाईन्स आहेत आणि चिप सिलेक्ट लाईन आहे. त्यातले रीड/W बार काय असणार आहे? जेव्हा 1 असणार आहे तेव्हा डाटा लाईन्स ॲक्ट्स एज आउटपुट डाटा लाईन्स आणि R/W बार 0 असणार आहे तेव्हा इट ॲक्ट्स एज इनपुट डाटा बस. CS is equal to 1 that is the chip select. Only then memory chip is enabled and reading and writing takes place. If CS is equal to 0 no operation can takes place. जेव्हा CS 1 असेल तेव्हाच रीडिंग अँड रायटिंग होणार आहे, जेव्हा 0 असेल तेव्हा होणार नाही. आता नेक्स्ट लेक्चरला मेमरीचे टाईप्स काय आहेत त्याचं एक्सप्लेनेशन आपण बघायचं आहे. हे फक्त ॲज अ इंट्रोडक्शन होतं, एका तुम्हाला सिलेबसला कुठं नाही आहे. ठीक आहे? Thank you.